जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान अशी मस्त अशी टेस्टी अशी अंड्याची ऑमलेट आज तुमच्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप अंड्याचे ऑमलेट तुम्ही बनवले असतील, कुठे खाल्ले देखील असतील, पण असा ऑमलेट देखील तुम्ही कधीतरी ट्राय करून पहा. तर त्यासाठी मी 2 अंडे घेतलेले आहेत, बारीक चिरून असा टोमॅटो घेतलेला आहे, चणापीठ घेतलेला आहे 2 चम्मच, हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून अशी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. तर चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी एक बाऊल घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो वगैरे सगळं आपण टाकून घ्यायचं आहे. हेल्दी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे. तर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकून घेऊया. तर आत्ता ह्याच्यामध्ये आपण चणापीठ घेतलेला आहे, तो देखील ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 2 अंडी मी घेतलेली आहे, ती फोडून देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप असा छान असा नाश्ता तयार होतो. तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी देखील असा हेल्दी असा नाश्ता बनवू शकता. तर अंडी तर आपली फोडून झालेली आहेत. तर आता याच्यामध्ये 2 चम्मच मी चणापीठ घेतलेला आहे, तोही देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे. तर 1 चम्मच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे मिक्स करायला नेहमी फोर्कचाच वापर करा, कारण त्याने खूपच पटकन असं हे सगळं मिश्रण छान असं मस्त असं आणि मेन म्हणजे लवकर असं मिक्स होऊन जातो. असं फारसा असा वेळ लागत नाही. चम्मच वगैरे आपण वापरला तर त्याने असं हे फेटायला किंवा हे मिक्स करायला खूप असा वेळ जातो आपला. तर फोर्कचा जर वापर केला तर तुम्ही पट पटकन असा झटपट असा होऊन जातो मिक्स हे सगळं मिश्रण. तर पाहू शकता आपलं हे सगळं मिश्रण छान असं मस्त असं मिक्स झालेलं आहे. आणि इकडे पॅन देखील आपला असा गरम झालेला आहे. मी इथे छोटासाच पॅन घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी असं 1 चम्मच असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडासा स्प्रेड करून घेऊया सगळं आपण. आणि हा नाश्ता छान असा मस्त असा लागतो खायला. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि नुसताच खूप असा छान लागतो खायला, गरमागरम खायला तर खूपच असा भन्नाटच लागतो. तर एक बाजू अशी छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. मुलांना टिफिनला देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता देऊ शकता किंवा सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी सुद्धा असा नाश्ता तुम्ही देऊ शकता खायला मुलांना, किंवा तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता. तर चला तर आता आपण पलटी करून घेऊया ऑमलेट आपला. छान असा कलर देखील आलेला आहे. तर पाहू शकता खूप असा छान लागतो गरमागरम खायला. थोडासा प्रेस करून घेतलेला आहे मी. आणि चणापीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे टेस्ट अशी खूप अशी भन्नाटच लागते ऑमलेटला. तर कट करून घेऊया आपण हा ऑमलेट असा. तर पाहू शकता छान असा मस्त असा कलरफुल असा ऑमलेट आपला, अंड्याचा ऑमलेट आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर पाहू शकता छान असा मस्त असा कलरफुल असा अंड्याचा ऑमलेट आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी. दोन्ही साईडला पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.